तर स्टुडंट्स आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शियर फोर्स कॅल्क्युलेशनपर्यंत बघितलेलं होतं. ओके, शियर फोर्स डायग्रॅम आपल्याला ह्या पद्धतीने मिळालेली आहे. ह्या ठिकाणी शियर फोर्स तुमचा 0 झालेला आहे. या पॉईंटला आपण कॉन्ट्रास्ट शियर म्हणतो. ओके, म्हणजे जिथं शियर फोर्स 0 होतो त्याला आपण कॉन्ट्रास्ट शियर असं त्याला म्हणतो. कॉन्ट्रास्ट शियर. ओके, ज्या ठिकाणी शियर फोर्स 0 होतो तिकडं तुम्हाला त्या पॉईंटला बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम मिळतो, तो आपल्याला काढायचा आहे. ओके, तर आता बेंडिंग मुवमेंट आपण बघूया. ओके, कॅल्क्युलेशन त्याचं बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेशन. ओके, तर बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट त्यासाठी आपल्याला जे क्रिटिकल पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला बेंडिंग मुवमेंट घ्यायचं आहे. त्याची बेसलाईन ड्रॉ केलेली आहे. हे जे प्रोजेक्शन्स आहेत म्हणजे ह्या मेन बीम म्हणून प्रोजेक्शन्स आपण काय केलेले आहेत, ड्रॉ करून घेतलेले आहेत. ओके, आणि जिथं शियर फोर्स 0 झाला तिथून एक प्रोजेक्शन घेतलेलं आहे. ओके, आता हा पॉईंट ए बी म्हणजे बीम ए आणि बी वरती शियर फोर्स काढायचा आहे आपल्याला. सी आणि डी वरती शियर फोर्स काढायचा आहे आणि ह्या ठिकाणी शियर फोर्स तुम्हाला काढायचा आहे. समजा हा नाव देऊया आपण, ई पॉईंट देऊया. ए बी सी डी आणि हा ई पॉईंट आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे. सॉरी, ए आणि बीला काढायचं आहे बेंडिंग मुवमेंट, सी आणि डीला आणि ई या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट तुम्हाला काढायचं आहे. ओके, तर आता पहिल्यांदा ए आणि बी. ओके, तर मागच्या प्रॉब्लेममध्ये पण तुम्हाला सांगितलं बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट ए म्हणजे आता ए म्हणजे कुठं, तर जिथं सिम्पली सपोर्टेडचा सपोर्ट आहे. ओके, त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट कायम 0 असतात. म्हणजे ए आणि बी या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट काय असतात, 0 असतात. म्हणजे सिम्पली सपोर्टचे एंड पॉईंट जे आहेत त्या पॉईंट्सला बेंडिंग मुवमेंट काय असतात, 0 असतात. बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट ए 0, नंतर बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट बी 0. ए आणि बी 0 आहेत, डायरेक्टली मी ते लिहून घेतलं आहे. ओके, ए आणि बी ठिकाणी बेंडिंग मुवमेंट 0 होतं. नेक्स्ट पॉईंट आता कुठले बघा, बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट सी आणि डी काढूया पहिल्यांदा. ओके, बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट सी, बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट सी कॅल्क्युलेट करूया. आता बेंडिंग मुवमेंट्स काढायचं असेल, ओके, हा तुमचा क्रिटिकल पॉईंट आहे, सी या ठिकाणी काढायचा आहे. तर मी सांगितलं तुम्हाला हा आता पॉईंट आहे हा. ओके, एक तर त्याचा लेफ्ट सेक्शन कन्सिडर करा किंवा त्याचा राईट सेक्शन कन्सिडर करा. ओके, आता इथं बघा किती राईट जर कन्सिडर केला तर किती फोर्सेस आहेत बघा. बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे. बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय करतो, सगळ्या मुवमेंटची बेरीज करायची. इट इज अ अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द मुवमेंट्स. मग आता मुवमेंट किती तयार होणार आहेत, 3 होणार आहेत या साईडला. म्हणजे फोर्स 3 आहेत म्हणून मुवमेंट 3 होतात, त्यांची बेरीज करायची. आता बघा 1 2 3 फोर्स आहेत म्हणजे 3 मुवमेंट तयार होतात. हा झाला राईट सेक्शन. आणि जर लेफ्ट साईड कन्सिडर केला तुम्ही तर इथं किती आहे, एकच फोर्स आहे म्हणजे इथं एकच मुवमेंट तयार होतो. म्हणजे कॅल्क्युलेशन कुठं कमी, तर ह्या साईडला कॅल्क्युलेशन तुमचं कमी, कारण एकच फोर्स आहे, एकच मुवमेंट तयार होणार आहे. इकडं 3 फोर्स आहेत, इकडे 3 मुवमेंट तयार होणार आहेत. त्यामुळं आपण लेफ्ट सेक्शन त्याचा कन्सिडर करूया. ओके, म्हणजे एकच फोर्स आहे, एक मुवमेंट तयार होईल तेवढा आपण घेऊया. आता हा फोर्स बघा ए आर ए फोर्स आहे. सी या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट घ्यायचा आहे म्हणजे आर ए इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ए टू सी डिस्टन्स किती आहे, 2 मीटर आहे. ओके, आर ए टू सी डिस्टन्स किती आहे, 2 मीटर म्हणजे आर ए इंटू 2. आता बेंडिंग मुवमेंट आपण कसं करतोय, जर अपवर्ड फोर्स असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचा. ओके, आणि डाऊनवर्ड फोर्स असेल तर निगेटिव्ह. आता इथं आर ए अपवर्ड आहे त्यामुळं प्लस आर ए इंटू 2 मीटर करायचं. ओके, म्हणजे प्लस आर ए इंटू 2 हा झाला तुमचा बेंडिंग मोमेंट. ओके, सीच्या लेफ्टचा आर एची व्हॅल्यू किती आहे, 65.25 इंटू 2 किती होते बघा, 65.25 इंटू 2 130.5 किलो न्यूटन मीटर. ओके, बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी इज इक्वल टू आर ए इंटू 2, 65.25 इंटू 2 इज इक्वल टू 130.5 इंटू किलो न्यूटन मीटर. ओके, हे झालं बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट, तुमचं बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी. हा पॉईंट झाला. आता बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट डी काढूया. बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट डी. आता डी पॉईंट म्हणजे हा, ठीक आहे, या ठिकाणी काढायचं आहे. डी या ठिकाणी काढायचं आहे. आता सेम इथं पण तसंच आहे बघा. आता इकडं लेफ्टला 2 आहेत आणि राईटला किती 1 आहे. म्हणजे डीच्या लेफ्टला किती आहेत, डीच्या लेफ्टला 1 आणि 2 आहेत. म्हणजे इकडे 2 मुवमेंट होतात, दोन्हीची मुवमेंटची बेरीज करायची आहे. आणि राईट जर कन्सिडर केला तर एकच आहे म्हणजे एक मुवमेंट फक्त घ्या, बास होईल. ओके, म्हणजे दोन्हीपैकी एक कुठलं तर घ्यायचं आहे, आपण राईट सेक्शन इथं घेऊया. म्हणजे आता डीच्या ठिकाणी मुवमेंट घ्यायचा आहे आर बी इंटू
परपेंडिक्युलर डिस्टन्स किती, हे 3 मीटर आहे. ओके, हे 3 मीटर आहे. बी आणि टी मधलं डिस्टन्स किती आहे, 3. आपण हा 75 घेत नाही, लक्षात घ्या. ओके, फक्त हा जिथं मुवमेंट घेणार आहे तिथला हा जो घ्यायचा नाही आहे फोर्स, मग त्याला सोडून जे फोर्स आहेत ते घ्यायचे. मग आता डीच्या लेफ्टला राईटला आपण बघतोय एकच फोर्स आहे, आर बी अपवर्ड आहे, म्हणजे आर बी प्लस घ्यायचा, अपवर्ड असल्यामुळे प्लस आर बी इंटू डिस्टन्स किती, 3 मीटर. ओके, हे दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, या दोन्हीमधलं डी आणि बी मधलं 3 मीटर आहे. म्हणजे प्लस आर बी इंटू 3. आर बीची व्हॅल्यू किती आहे, 75.75 इंटू 3. म्हणजे बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट डी तुम्हाला मिळेल किती होते बघा, बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट 75.75 इंटू 3, 227.25 किलो न्यूटन मीटर. ओके, हे झालं बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट डी. ठीक आहे, इथलं त्या पॉईंटला बेंडिंग मुवमेंट मिळालं. आता बघा, इथं एला 0 मिळाला आहे, इथं बीला 0 मिळाला आहे. ही बेंडिंग मुवमेंट डायग्रॅम आहे. इथं तुम्हाला बीला किती मिळाला व्हॅल्यू, सी या ठिकाणी किती मिळालं आहे, सी या ठिकाणी 130.5 आहे. म्हणजे हा सी पॉईंट आहे, सी या ठिकाणी 130, 130. मी इथं घेतो, अंदाजे घ्या कुठंही तुम्ही, त्याला काही स्केल नस पाहिजे असं काय नाही आहे. मी लिहितो 130.5. त्यानंतर डी या ठिकाणी किती मिळाले ते 227.25. म्हणजे इथं मी घेतलं जरासं याच्या थोडंसं वर घ्या, म्हणजे याच्या प्रोपोर्शनेट घ्यायचं आहे आपल्याला. 227 आहे, 227.25. ओके, आता हे इथं कसं आहे बघा, हे दोन काय आहेत, इथं वर्टिकल फोर्स आहे, इथं वर्टिकल फोर्स आहे, म्हणून हे स्ट्रेट लाईन जोडून घ्यायचं. हे स्ट्रेट लाईननं जोडून घेतलं आहे. आता इथं बेंडिंग मुवमेंट तुमचा शिअर फोर्स जिथं असतो तिथं मॅक्झिमम असतो, त्यामुळं 227पेक्षा इथली व्हॅल्यू जास्तच येणार आहे. त्यामुळे मी हे जोडून घेतो. आता इथं UDL आहे, UDLला कसं घ्यायचं, कर्व घ्यायचा, पॅराबोल घ्यायला, पॅराबोल आहे, कर्वमध्ये येतं ते असं. ओके, हे अशी तुमची व्हॅल्यू येणार इथं. मग इथे जी काही व्हॅल्यू येईल ते आपण फक्त कॅल्क्युलेट करून इथं लिहायचं, म्हणजे ही डायग्रॅम पूर्ण होते. ओके, ही तुमची बेंडिंग मुवमेंट डायग्रॅम आहे, BMD इन किलो न्यूटन मीटर. फक्त आता आपल्याला इथली व्हॅल्यू काढायची आहे, बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट डी. ओके, मग त्यासाठी तुम्हाला हे डिस्टन्स माहीत असणं आवश्यक आहे. आता हा शिअर फोर्स 0 कुठं झाला आहे, इथून ते इथंपर्यंतचं डिस्टन्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ते डिस्टन्स काढलं की आपल्याला तिथं बेंडिंग मुवमेंट काढता येईल. बघा, हे डिस्टन्स तुम्हाला माहीत नाही आहे, हे एक्स कन्सिडर केलं. ओके, हे डिस्टन्स मी काय केलं, सी पासून जे ईपर्यंतचं डिस्टन्स जिथं शिअर फोर्स 0 झाला आहे ते मी एक्स कन्सिडर केलं, कारण ते आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. मग आता टोटल डिस्टन्स किती आहे तुमचं, इथून ते इथंपर्यंत आहे 3 मीटर आहे. म्हणजे हे राहिलेलं डिस्टन्स E2 हे किती होईल, E2 हे डी डिस्टन्स होईल. टोटल डिस्टन्स आहे 3 मायनस, म्हणजे हे 3 - x होईल. ठीक आहे, हे डिस्टन्स एक्स कन्सिडर केलं, मग हे जेवढं हे डिस्टन्स आहे ते 3 - x. मग आता इथं काय करायचं आपल्याला, सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी वापरायची आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी. आता इथं बघा, टू कॅल्क्युलेट मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट. टू कॅल्क्युलेट मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट. ओके, आपल्याला काय करायचं आहे, आता हे जे आहे इथं आपल्याला शिअर फोर्स 0 झाला आहे, तिथं आपल्याला बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला बेंडिंग मुवमेंट म्हटलं की आपल्याला डिस्टन्स लागतं परपेंडिक्युलर. हे डिस्टन्स आपल्याला माहीत नाही, हे आपण कन्सिडर केलं इथून ते इथंपर्यंत, म्हणजे नेमकं कुठं शिअर फोर्स 0 झाला हे आपल्याला माहीत नाही. मग हे डिस्टन्स मी काय केलं, एक्स कन्सिडर केलं. टोटल डिस्टन्स आहे इथून ते इथंपर्यंत 3 मीटर आहे. मग हे राहिलेलं डिस्टन्स आहे इथून ते इथंपर्यंत 3 - x आलं. ओके, मग आता हा एक ट्रायंगल झाला बघा, हा इथून असा एक ट्रायंगल झाला, त्यानंतर हा एक ट्रायंगल होईल इथं. ओके, ही डॉटेड लाईन मी इथं हे करतो, असा एक ट्रायंगल झाला आणि असा एक ट्रायंगल झाला. ते हे दोन्ही ट्रायंगल मी कन्सिडर करतो. आता हा जो मोठा ट्रायंगल आहे याचा बेस आहे x आणि त्याची हाईट आहे 65.25. आणि हा जो लहान ट्रायंगल आहे हा, तर ह्याचा बेस किती आहे, 3 - x आहे आणि ह्याची हाईट किती आहे, ही 0.75 आहे. ओके, मी ती
एवढा पार्ट आहे एवढा पार्ट जो आहे ते मी वेगळं काढून घेतो. बघा हे कशासाठी करतोय आपण, मॅक्झिमम मुवमेंट काढायचं आहे त्यासाठी. आता हा पॉईंट म्हणजे सी आणि डी मधला पार्ट आहे हा. ओके, इथं शिअर फोर्स 0 झाला आहे समजा असं. आता इथली व्हॅल्यू किती आहे, 0.75 आहे. ओके, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती किती आहे इथं 0.75 आणि इथली व्हॅल्यू किती आहे 65.25. ओके, हे डिस्टन्स आपण x कन्सिडर केलं आहे आणि हे डिस्टन्स आपण 3 - x एवढं डिस्टन्स येईल. टोटल डिस्टन्स आपल्याला माहिती आहे 3 मीटर आहे सी आणि डी मधलं. ठीक आहे, हे डिस्टन्स 3 मीटर आहे. तर आता इथं सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी वापरायचं. ओके, बाय यूजिंग सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी. काय आहे सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी, तर आता हा जो हे दोन जे आपल्याला ट्रायंगल दिसतात या ट्रायंगलचे एक बेस, हा पहिल्या ट्रायंगलचा बेस डिवाइड बाय त्याची हाईट करायची, म्हणजे x डिवाइडेड बाय 65.25 हे इक्वल असतात. दुसरा ट्रायंगल आहे त्याचा बेस. ओके, त्याचा बेस किती 3 - x डिवाइड बाय त्याची हाईट 0.75. ओके, इथं अल्टरनेट करून चालणार नाही. म्हणजे इथं जर ह्या ट्रायंगलचा बेस तुम्ही पहिला वर घेतला आहे न्यूमरेटरमध्ये, तर ह्या ट्रायंगलचा पण बेसच यायला पाहिजे. ओके, म्हणजे त्याच्या डिवाइड बाय हाईट, ह्याची डिवाइड बाय हाईट आला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे 0.75 इंटू x इज इक्वल टू 65.25 इंटू ब्रॅकेट 3 - x. हे इकडं मल्टिप्लाय केलं, हे इकडं मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण. आता आपण सॉल्व करूया. मग किती होईल हे 0.75 x इज इक्वल टू, आता हे मल्टिप्लाय करा आतमध्ये 65.25 इंटू 3 195.75 मायनस 65.25 इंटू x. ओके, आता हे जे मायनस हे एक्सची व्हॅल्यू आहे ती इकडे घ्या, म्हणजे 0.75 x प्लस 65.25 x इज इक्वल टू 195.75. ओके, आता यांची बेरीज करा 0.75 आणि हे यांची बेरीज करा, किती होते बघूया. 0.75 प्लस 65.25 याची बेरीज होते 66. x इज इक्वल टू 195.75. ओके, आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. आता हे x इथं 60 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे x इज इक्वल टू 195.75 डिवायडेड बाय 66. ओके, मग आता आपण काय करूया, 195.75 डिवाइड बाय 66 तिची व्हॅल्यू येते 2.96 मीटर, म्हणजे x जी व्हॅल्यू येते 2.96 मीटर. म्हणजे काय, तर सी पासून शिअर फोर्स 0 झाला आहे. किती डिस्टन्सवरती, 2.96 मीटरवरती एवढे ते 0 झाला आहे. ओके, टोटल डिस्टन्स आहे 3 मीटर. मग सी पासून 2.96 मीटरवरती हा जो शिअर फोर्स काय झालेला आहे 0 झालेला आहे. ओके, ही एक्सची व्हॅल्यू तुम्हाला आता मिळाली 2.96 मीटर. ओके, हे आपल्याला जे माहीत नव्हतं ॲक्च्युली कुठं शिअर फोर्स 0 झालेला आहे ते आपण आता इथं काढलं. ओके, 2.96 मीटर. ठीक आहे, आता आपण काय करूया, ज्या ठिकाणी 0 झाला तिथं आता आपण बेंडिंग मुवमेंट काढूया. ओके, मग आता बघा बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट ई इज इक्वल टू, तिथं आपल्याला बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे ई या ठिकाणी. आता एवढा पार्ट जो आहे इथून ते इथंपर्यंतचा पार्ट जो आहे त्याची वेगळी, म्हणजे आता ही जी काही व्हॅल्यू आहे ती मी काय करतो बघा, हा जो ई पॉईंट आहे तुम्ही इथं वर ट्रान्सफर करून घेतो मेन डायग्रॅममध्ये. ओके, बघा हा पॉईंट आहे ई, म्हणजे ज्या ठिकाणी शिअर फोर्स 0 झाला तो मी काय केला वर इथं ट्रान्सफर केला डी, हा जो इथं घेतला मी.
मग याला हा जो ई पॉईंट आहे इथं घेतला. मग आता एवढीच डायग्रॅम काय करायची, काढून घ्यायची, वेगळी कट करायची. हा बीम जो आहे तो एवढा इथून कट करायचा आणि इकडचा पार्ट फक्त ड्रॉ करून घ्यायचा. म्हणजे ईला काय केलं मी इथं कट केलं आणि एवढा वेगळा ड्रॉ करून घेतो मी इथं. ओके बघा. तर स्टुडंट हा जो प्रॉब्लेम आहे खूप जरासा मोठा आहे पण सोपा आहे. ओके थोडासा याची प्रोसिजर आहे ती खूप जास्त आहे, मोठी आहे प्रोसिजर इतर प्रॉब्लेमपेक्षा. ठीक आहे, पण हे सॉल्व करता आलं पाहिजे. तर बघा आता मी हा फक्त ए टू ई ही जी डायग्रॅम आहे ती तर मी वेगळी काढून घेतली. हा ई पॉईंट आहे, हा ए पॉईंट आहे, इथं सी पॉईंट आहे. आता सी टू ई डिस्टन्स किती आहे ते 2.96 मीटर. हे ए टू सी डिस्टन्स किती आहे 2 मीटर आहे, हे आपल्याला माहिती आहे. ओके इथं आर ए आहे आणि इथं काय जो आहे 22 किलो न्यूटन पर मीटरचा एवढा युडिएल आहे. फक्त सी टू डी आपण ईपर्यंतच घेतलेला आहे. हा पार्ट इथला इकडचा काही गरज नाही आहे या भागाची. म्हणजे इकडचा जो भाग आहे हा पार्ट याची आपल्याला काही गरज नाही आहे. फक्त आपण घेतला कुठला इथून ते इथंपर्यंतचा ए टू ई, त्यामुळे हा पॉईंट लोड येत नाही. ओके फक्त इथंपर्यंतचा आला. ठीक आहे, तर आता सी टू ई जो पार्ट आहे त्याची वेगळी डायग्रॅम म्हणजे हा जो युडिएल आहे त्याचं कन्व्हर्जन करून घेऊया पॉईंट लोडमध्ये. तर इथं पॉईंट लोड आहे, कितीचा पॉईंट लोड आहे, सॉरी युडिएल आहे कितीचा आहे 22चा आहे. किती स्पॅनवरती अप्लाय झाला आहे आपण 2.96, म्हणजे 22 इंटू 2.96 मल्टिप्लाय करा 65.12 मिळेल. म्हणजे हा जो येणार आहे तो त्याच्या सेंटरला सी आणि ईच्या सेंटरला पॉईंट लोड तयार होईल. तो कितीचा होईल बघा 65.12 किलो न्यूटनचा पॉईंट लोड झाला. हा झाला, हा पॉईंट आहे ई, हा पॉईंट सी. याच्या हा जो सीईचा जो युडिएल होता तेवढाच फक्त युडिएल मी कन्वर्ट केला पॉईंट लोडमध्ये आणि तो किती आला 65.12. ओके आणि याच्या सेंटरला आला म्हणजे किती डिस्टन्स म्हणजे सी आणि ईच्याच मध्ये आला म्हणजे 2.96 डिवायडेड बाय 2 म्हणजे त्याच्या सीपासून 1.48 मीटरवरती आणि ईपासून पण 1.48 मीटरवरती तो काय झाला अप्लाय झालेला आहे. ओके आता आपण ई या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट म्हणजे इथं शिअर फोर्स 0 झाला आहे तुमचा, तिथं बेंडिंग मुवमेंट काढूया. बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट ई इज इक्वल टू, आता ई या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट काढायचा आहे. इकडचे फोर्स आहेत 1 आणि 2 फोर्स आहे. एक फोर्स आहे अपवर्ड प्लस आर ए, अपवर्ड आहे त्यामुळे प्लस घेतला इन टू डिस्टन्स किती बघा आता ए टू ई डिस्टन्स किती आहे टोटल हे 2 मीटर आणि हे 2.96 मीटर. ओके हे 2 मीटर आणि 2.96 म्हणजे किती झालं 4.96. ओके हा बेंडिंग मुवमेंट पॉझिटिव्ह येईल कारण अपवर्ड फोर्स आहे आर ए इंटू ए टू ई डिस्टन्स. ईला आपण बेंडिंग मुवमेंट घेतो आहे, कुठं घेतो आहे आपण ईला बेंडिंग मुवमेंट घेतो आहे, त्यामुळं ई टू ए डिस्टन्स घेतलं 4.96 आर ए इंटू 4.96. त्यानंतर हा फोर्स आला डाऊनवर्ड आहे मायनस घ्या मायनस 65.12 डाऊनवर्ड असल्यामुळं आणि इथून ईपासून इथंपर्यंतचं डिस्टन्स पाहिजे आपल्याला. इथून ते इथंपर्यंत किती आहे 1.48 इंटू 1.48. ओके आपल्याला आर एची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती आहे आर ए इज इक्वल टू 65.25 65.25 इंटू 4.96 मायनस 65.12 इंटू 1.48. हे कॅल्क्युलेशन करूया किती होते बघूया आता 65.25 इंटू 4.96 हे 323.64 मायनस 65.12 इंटू 1.48 हे येईल 96.38. आता यातून हे मायनस करूया 23.64 मायनस 96.38 तुम्हाला मिळालं 227.26. ओके हा तुमचा बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट ई
हा एवढा आला. दॅट इज मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. दिस इज अ मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. ओके, इथं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होतो, संपतो. म्हणजे इथं बघा किती आलता, 227.25 आलता. इथं तुमचा निगली एकदम कमी आहे, 227.26. म्हणजे इथे 26 आहे, इथे 25, एवढा सेम जवळपास आलेला आहे, पण थोडासा फरक असतो. ओके, म्हणजे इथलं आपल्याला व्हॅल्यू काढायची बेंडिंग मोमेंटची आपण इथं काढलेली आहे. ओके, म्हणजे आता ही तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम इथं पूर्ण झाली. ओके, इथे तुमचा प्रॉब्लेम संपतो. ओके, थँक्यू व्हेरी मच.